सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली सोबत बोलून अस्तिका बाहेर जाण्यासाठी निघते, पण तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी आलेला असतो. त्यामुळे मग अस्तिका घाबरून दरवाजाच्या पाठीमागे लपून बसते. रुपालीला मात्र नेमकं काय झाले ते कळत नाही. ती रागातच अस्तिकाकडे बघत असते आणि मग त्यानंतर तिला बाहेर अद्वैत दिसतो आणि मग त्यानंतर अद्वैत तेथून गेल्यावरती अस्तिकाला बाहेर यायला सांगते. अस्तिका घाबरून म्हणत असते की जर आज सुशेनने मला बघितलं असतं तर आपला खेळ संपला असता. तर रुपाली म्हणते आपला खेळ नसता संपला तर सुशेनच संपला असता आणि ते ऐकून अस्तिका घाबरते. त्यानंतर रुपाली तिला सांगते की जा त्याच्या पाठीमागे जा आणि मी जे काही काम सांगितलंय ते पूर्ण कर. आणि मग अस्तिका अद्वैतच्या पाठीमागे जाते. अद्वैत त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. कोण अस्तिका कोण नेत्रा याचाच तो विचार करत असतो आणि त्याच्या आणि नेत्राच्या फोटोकडे बघत असतो. त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी येते. ती एक दोनदा अद्वैतला आवाज देते, मात्र त्याचं तिच्याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे मग अस्तिका त्याच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तर अद्वैत घाबरूनच तिच्याकडे बघत असतो. त्यामुळे अस्तिका विचारते की काय झालं अद्वैत साहेब, कशाचा विचार करताय तुम्ही? आणि त्यावर अद्वैत म्हणतो काही नाही, सध्या जे काही सुरू आहे त्याचाच विचार करतोय. तर अस्तिका त्याला विचारते की त्या अस्तिकाजवळ कोण आहे? आबा तर तिथे नाही येत ना? आणि त्यावर अद्वैत सांगतो आत्या आणि आबा तिथेच आहेत. त्यामुळे मग अस्तिका लगेच तिकडे जाण्यासाठी निघते, पण तितक्यात आबा त्या ठिकाणी येतात. अस्तिका त्यांना नाटक करत म्हणत असते की आबा तुम्ही त्या अस्तिकाजवळ नका थांबू, तिच्यापासून आपल्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे. आणि मग ती आबांना आणि अद्वैतला हे पटवून देण्याचा प्रयत्न करते की मीच नेत्रा आहे आणि ती अस्तिका आहे. मात्र ते दोघेही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. अस्तिका म्हणत असते की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, मात्र तिला प्रश्नांचं उत्तर देता आलं नाही, म्हणून तिने हे चक्कर येण्याचं नाटक केलं. आता तर देवी आईने सुद्धा कौल दिला आहे की मीच खरी नेत्रा आहे. मग तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? मात्र तरीही अद्वैत आणि आबा तिच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत. त्यामुळे मग अस्तिका रडायचं नाटक करत देवी आईच्या लॉकेटवर हात ठेवत म्हणते की आता देवी आईच यामधून मार्ग दाखवेल. आणि त्यावर आबा म्हणतात की खरं बोललीस पोरगी, आता देवी आईच यामधून मार्ग काढेल. आणि मग ते अस्तिकाजवळ जात म्हणतात की तू माझी नेत्रा आहेस की नाही हे मला नाही माहीत, पण जर तू खरंच माझी नेत्रा असशील तर तू स्वतःची काळजी घे, कारण आम्हाला आमच्या नेत्राची गरज आहे. तर अस्तिका रडतच त्यांना मिठी मारते आणि त्यांना सांगते की तुम्ही आता इथून जायला हवं, कारण जर तुम्ही इथे थांबलात तर विरोचक तुमचा कधी घात करेल सांगता येत नाही. मात्र आबा जायला तयार नसतात, पण अस्तिका अद्वैतला सांगते की साहेब आबा जर इथे थांबले ना तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. आणि तिचं ते बोलणं अद्वैतला देखील पटतं आणि तो आबांना म्हणतो की आबा तुम्ही खरंच परत वावशीला जा, कारण आपली नेत्रा कोण आहे ते अजूनपर्यंत कळलं नाही आणि विरोचकापासून तुमच्याही जीवाला धोका आहेच. आणि मग नाईलाजाने आबा पुन्हा वावोशीला जायला तयार होतात. मात्र त्याआधी ते म्हणतात की मी त्या नेत्राला भेटून येतो. त्यामुळे अस्तिका रागातच त्यांच्याकडे बघत असते. दुसरीकडे नेत्राजवळ केतकी बसलेली असते. नेत्रा मध्ये मध्ये अर्धवट शुद्धीत येत असते. तर केतकी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असते की बाळा नेत्रा उठ, आता बघ तुला भेटायला आबा आले आहेत. मात्र नेत्राला डोळेही उघडता येत नसतात. तर आबा रडतच तिची ती अवस्था बघत असतात. आणि मग त्यानंतर ते नेत्राजवळ जाऊन बसतात. ते नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की बाळा मला माफ कर, तू माझी नेत्रा आहेस की नाही ते मला माहीत नाही, पण जर तू खरंच माझी नेत्रा असशील तर स्वतःची काळजी घे, कारण आम्हाला आमच्या नेत्राची गरज आहे. तर केतकी म्हणत असते की आबा मला असं वाटते की हीच आपली नेत्रा आहे, तुम्हाला काय वाटतं? आणि त्यावर आबा काही बोलणारी इतक्यात ती अस्तिका त्या ठिकाणी येते. ती आबांना सांगते की बाहेर गाडी तयार आहे आणि तुम्ही प्लीज हिच्याजवळ नका बसू. आणि मग त्यानंतर आबा नेत्राकडे प्रेमाने बघतात, केतकीचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात. अस्तिका मात्र रागातच नेत्राकडे बघत असते आणि हे केतकीच्या लक्षात येतं. तिची तर पूर्ण खात्रीच पटलेली असते की ही अस्तिका आहे आणि ती नेत्रा. आणि त्यानंतर जेव्हा अस्तिका तेथून निघून जाते तेव्हा केतकी पटकन नेत्राजवळ जाते. ती नेत्राचा हात हातात घेत म्हणते की माझी पूर्ण खात्री पटली आहे की तूच आमची नेत्रा आहे. आता तू काही काळजी करू नको, मी काहीतरी मार्ग काढते. तर दुसरीकडे अस्तिका रुपालीकडे जाते. रुपाली तिला विचारते की तो म्हातारा गेला का वावशीला? त्यावर अस्तिका म्हणते नाही, त्याला घालवावं लागलं.
आणि त्यानंतर ती रुपालीला शेखरबद्दल विचारते. तर रुपाली सांगते शेखर आणि त्याची लाडकी सावत्र बहीण वरती टेरेसवर आहेत, आता पुढे काय करायचं याचा विचार करत आहेत. त्यावर अस्तिका विचारते पण का? त्यावर रुपाली म्हणते कारण ते तुझ्यावर इतक्या सहजासहजी विश्वास नाही ठेवणार, ते काही ना काही पुन्हा शोधून काढणार आणि तुझी परीक्षा घेणार. त्यामुळे आता तू सावध राहा, कारण प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत असेलच असं नाही. आणि त्यावर अस्तिकासुद्धा हो म्हणते. ती रुपालीला विचारते की आता माझ्यासाठी पुढचा आदेश काय आहे. आणि मग त्यावर रुपाली सांगते की सुशेनचा सूड घेणं. उद्या रात्रीच तू सुशेनला मारून टाक. आणि ते ऐकून अस्तिका खूपच घाबरते. तिला अद्वैतला मारायचं नसतं आणि त्यामुळे ती रुपालीला म्हणते की जर आपण अद्वैतच्या हातून नेत्रालाच मारलं तर मग सगळेजण दुबळे पडतील आणि आपला विजय होईल. मात्र रुपाली संशयानेच तिला विचारते की तुला अद्वैतला का जिवंत ठेवायचं आहे. आणि त्यावर अस्तिका घाबरून म्हणते की नाही, मला त्याचाही सूड घ्यायचा आहे. मात्र त्याआधी जर त्या नेत्राचा मृत्यू झाला तर आपली बाजू भक्कम होईल आणि त्यांची बाजू दुबळी होईल. मात्र रुपाली म्हणते की असं काही होणार नाही आहे आणि जर अद्वैतचा मृत्यू झाला तरच नेत्रा खचून जाईल आणि मग आपल्याला हे युद्ध जिंकणं सोपं जाईल. मात्र अस्तिका हे ऐकूनच घाबरते, कारण तिला अद्वैतला मारायचं नसतं. पण रुपाली तिला सांगते की तुझ्या विषाचा अद्वैतवर परिणाम होणार नाही, त्यामुळे उद्या रात्री सूर्याने तू त्याचा गळा कापून टाक आणि मग त्यावेळी नेत्रा त्या ठिकाणी येईल अशी व्यवस्था मी करते. आपण नेत्राच्या हातात तो सुरा द्यायचा आणि आरडाओरडा करायचा, म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की नेत्रानेच अद्वैतला मारलं आहे. आणि मग त्यानंतर त्या नेत्राची आणि इंद्राणीची शक्ती मला मिळेल आणि मग त्या त्रिनयना देवीवर मी विजय मिळवेल. आणि मग त्यानंतर ती अस्तिकाला सांगते की तुझ्याकडे 1.5 दिवस आहे, या 1.5 दिवसात सगळी तयारी कर. आणि त्यावर अस्तिका हो म्हणते आणि तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.